या ठिकाणी झालेला आहे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। या संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री विजय कुमार जी पेटे साहेब, मुख्य उद्घाटक माननीय सौ मेघना दीदी बोर्डीकर, विशेष या ठिकाणी अतिथी विशेष आकर्षक माननीय श्री योगेश जी कुलकर्णी, प्रमुख अतिथी आवाज येत नाही मला आता रामचंद्राचा हा भव्य दिव्य असा देखावा, या देखाव्यानं कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री संजय ससाणे साहेब, माननीय श्री बाबासाहेब सौदागर, माननीय श्री देवीदासजी फुलारी, सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद, भारत माता, सरस्वती माता आणि क्रांतिज्योती मध्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संमेलनाचे उद्घाटक माननीय आमदार सौ मेघना दीदी बोर्डीकर, या संमेलनाध्यक्ष आदरणीय सर, सर्व कविवर्य, सन्माननीय मंच भरवलं होतं आणि त्यानंतर आपलं हे संमेलन 6वं आहे। 6, 13, 14, 17, 19 आणि हे 24। मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये थोडा आपला गॅप झाला। साहित्य संमेलन भरवण्याचा जो उद्देश आहे, शालेय विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लागावी, साहित्याची रुची निर्माण व्हावी आणि या परिसरातून व्यासपीठावरील जे मान्यवर आहेत यांच्यासारखे आपल्या मानवत परिसरातले साहित्यिक निर्माण व्हावे अशी एक मनोमन इच्छा आहे। परंतु आपल्याशी अनेक मान्यवर, चांगले मान्यवर बोलणार आहेत। या साहित्य संमेलनामध्ये आपल्या अनेक मान्यवर आपल्या संमेलनासाठी उपस्थित आहेत, दूरदूरून आलेले आहेत, नाशिकहून मिटेसर आलेले आहेत आणि मी अनुभवले जे साहित्य आहे कॉलेज जीवनामध्ये, माझी एक संमेलन नावाची कविता मी या काव्यसंग्रहात समाविष्ट केलेली आहे। ती मी या ठिकाणी वाचून दाखवतो आणि मी माझं मनोगत थांबवतो। स्नेह संमेलन म्हणजे प्रेमाची भरती ओटी, स्नेह संमेलन म्हणजे प्रेमाची भरती ओटी, स्नेह संमेलन म्हणजे प्रेमाची कसोटी। आयुष्यातील आठवणींना उजाळा देणारं, प्रतिवर्षाप्रमाणे बेधुंद करणारं, दोन मनांना जुळवणारं, दोन मनांना रुजवणारं, कलागुणांना वाव देणारं, एकमेकातील दुरावे नष्ट करणारं, उन्हाळ मनांना खुशीच्या लहरी पाजणारं, सुसंगतीचे मार्ग दाखवणारं, वयस्करांच्या शिथिल मनाला तरुणाईचा डोस पाजणारं,
आम्हा सर्वांच्या भावनांची कदर करणारं स्नेहसंमेलन बराच वेळ झालेला आहे. मी प्रमुख उद्घाटक माननीय मेघनादिदी बोर्डेकर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्वांशी हितगुज करावं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. भारत माता की, आता भारी वाटलं. भारत माता की. आनंदजी, आता वाटायला लागलं की आता खरंच बालकुमार साहित्य संमेलन आहे. आज आपल्या मानवत येथे 6वं बालकुमार साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनासाठी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जे लाभलेले आहेत ते आदरणीय विजयकुमारजी मिठे सर या ठिकाणी उपस्थित, ज्यांच्या संकल्पनेतून हे साहित्य संमेलन मानवतकरांना, परभणीकरांना जी एक सुंदर अशी भेट ज्यांच्या संकल्पनेतून मिळते ते आदरणीय अनंत गोलाईजी या ठिकाणी उपस्थित, संजय ससानेजी, बाबासाहेब सौदागरजी, देवीदास फुलारीजी, शिरीष लोहटजी, विठ्ठल तात्या संधानजी, माझे सहकारी आपले भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते डॉक्टर उमेश देशमुखजी, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सोळंकेजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले अशोक कुबडेजी, कवी तौसिफ शेखजी, महेश मोरेजी, उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार बंधू, ह्या संस्थेचे सर्व शिक्षकगण, पालक, रसिक वर्ग आणि बालमित्रांनो, खरं तर खूप वेळापासून बालक या ठिकाणी बसलेले आहेत, त्यामुळे जास्त काही मोठं भाषण मी करणार नाही, कारण मला माहिती आहे किती वाजता शाळा सुटणार आहे तुमची. 12, 4 वाजता. 4 वाजता, मग 4 वाजेपर्यंत शाळा तुमची इथंच भरणार आहे. चांगलं आपण सर्वांनी आजच्या ह्या साहित्य संमेलनाचा आनंद घ्यायचा आहे. खरं तर इतकं छान कौतुक मला करावं असं वाटलं की आपल्या ज्या मॅडम, त्यांच्या प्री प्रायमरी स्कूलचे सगळे मुलं किती छान वेशभूषेमध्ये या ठिकाणी त्यांनी स्वागत केलं. खरं एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या बरं आपल्या लहान बच्चांसाठी. आपल्या सगळ्या महामानवांची वेशभूषा या ठिकाणी केली होती, सैनिक होते, त्यामध्ये भारत माता होती, आणि जे प्रभू श्री रामचंद्राचा सुद्धा दरबार या ठिकाणी सादर केला, त्यांच्यासाठी सुद्धा एकदम जोरात टाळ्या होऊ द्या सगळ्यांनी. आज हे साहित्य संमेलन या ठिकाणी होत आहे आणि आनंदजी, तुम्ही खूप चांगला या ठिकाणी कार्यक्रम, हे संमेलन घडवून आणणं, तुमचा उद्देश खूप चांगला तुम्ही तुमच्या मनोगतामध्ये बोलून दाखवलात की कुठेतरी साहित्य संस्कृती ही टिकली पाहिजे आणि आपल्या ह्या भूमीतून साहित्यिक घडले पाहिजे, ह्या मागचा आपला जो उद्देश आहे. खरं सांगायचं तर आपल्या परभणीची ओळख, परभणी म्हणलं तर खूप जणांना माहिती नसतं, महाराष्ट्रामधल्या पण अनेक जणांना परभणी कुठे आहे हे माहिती नसतं. आणि केवळ या ठिकाणी इंद्रजित भालेराव सर नाही आहेत, पण कवी इंद्रजित भालेराव सरांची आमची परभणी किंवा त्यांची परभणी का असं म्हणून जेव्हा आपल्याला लोक ओळखतात तेव्हा वाटतं की चला आपल्याकडे कुणीतरी चांगलं कवी, लेखक, जसं आसाराम लोमटे सरांच्यामुळे सुद्धा आपली परभणी ओळखली जाते. तर तशा पद्धतीचे या ठिकाणाहून आपले या साहित्यिक तयार झाले पाहिजे, हा उद्देश आम्हा सगळ्यांचा असला पाहिजे. ससाने सर, आज आपल्या पुढे खूप मोठं आव्हान आहे की जी आपली ही तरुण पिढी, ज्यांच्या जीवावरती आज देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्या आपल्या भारत मातेला, भारत देशाला जगामध्ये महासत्ता बनवण्याचं स्वप्न बघताय, ती ही सगळी लेकरं आहे. पण दुर्दैवाने काय झालंय ससाने सर, की लेकरं पुस्तकापासून, वाचन संस्कृतीपासून दूर गेलेली आहेत आणि कुठेतरी स्क्रीनवरती आलेली आहेत. त्यांचा तो स्क्रीन टाइम कमी करणं हे आपल्या सगळ्यांच्या पुढे खूप मोठं आव्हान आहे. आणि त्यासाठी अशा संमेलनं, असे वेगवेगळे कार्यक्रम, खेलो इंडियाच्या माध्यमातून मुलं आपले जे घरामध्ये मोबाईलवरती बसले होते त्यांना
पटांगणामध्ये मैदानामध्ये आणण्याचं काम नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून झालं आणि त्याचाच एक भाग म्हणून जिथे एशियन गेम्समध्ये आपण काही 2 आकडेमध्ये आपल्याला पारितोषिक मेडल्स मिळायची आज ती 3 आकडेवरती जाऊन पोहोचलेले आहे. हे फलित आणि हे आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये साध्य करायचं आहे की या आपल्या भारत देशाच्या भविष्य चांगल्या पद्धतीने घडलं पाहिजे. आपली मायबोली मराठी सुद्धा यांच्यामध्ये त्याची आवड निर्माण झाली पाहिजे. एवढी आपली श्रीमंती आहे ही मराठी साहित्य संमेलन, आपली नाटकं ही महाराष्ट्रात ज्या पद्धतीने होतात भारतभरामध्ये कुठं होत नाही. हे टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. खरं तर प्रतिबिंब या पुस्तकाचं आपण आज या ठिकाणी प्रकाशन केलेलं आहे. आनंद भाऊंना आणखीन चांगल्या पद्धतीने ओळखण्याचं हे प्रतिबिंब असणार आहे असं मी समजते. त्यांचं कविमन, त्यांचं मन, त्यांचे विचार ह्या पुस्तकातून आम्हाला आणखीन जास्त पद्धतीने कळतील आणि तुम्हाला शुभेच्छा देते की तुमचं कविमन असंच तुम्ही जपा आणि चांगल्यात चांगल्या कविता आणखीन बनवा. जसं आपले तौफिक शेख यांचं सुद्धा पूर्ण भारतभरामध्ये त्यांची ओळख आहे त्यांच्या कवितांमुळे आणि आपल्या परभणीचे पाथरीचे असून सुद्धा आपल्याला आणखीन ओळख नाही. असं आपल्या या ठिकाणी खूप सारे रत्न आहेत, खान आहे आपली ही, पण त्यांना एकत्र आणून त्यांच्या विचारांना त्यांच्यामध्ये जी कला आहे त्याला आपण पुढे आणण्याचं जे व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे हे खरंच एक उत्तम माध्यम आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. मी तुम्हाला तुमच्या ह्या जो विचार जो संकल्प घेऊन आपण हे साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे याला शुभेच्छा देते आणि असेच साहित्य संमेलन आणखीनही येणाऱ्या दिवसांमध्ये आपण करावे जेणेकरून परभणी जिल्ह्यातील जेवढे कवी आहेत, लेखक आहेत, वेगवेगळे आपल्यामध्ये गुणवत्ता असलेली लोक आहेत त्यांना एकत्र आणून आपल्या परभणीची अशी एक वेगळी ओळख आपण या ठिकाणी निर्माण करू शकू. आणि सगळ्या माझ्या लहान लेकरांना मला सांगायचंय की आपण काय करायचंय, अभ्यास. बघा सगळ्याला माहिती, सगळे तुम्ही म्हणता तुम्ही काही वेगळं सांगत नाही, आम्हाला अभ्यासच करायला सांगतात सगळेजण. अभ्यासाबरोबरच आपण तंदुरुस्त असलो पाहिजे याच्यासाठी मैदानी खेळ सुद्धा खेळायचे आहेत. खेळणार ना? आणि छान छान कविता आज आपण सगळेजण ऐकणार आहेत या ठिकाणी. या मंचावरून जे कोणी आपल्याला संबोधन करण्यासाठी येणार त्यांचं चांगलं ऐकून वाचन सुद्धा आपण करणार आहेत की नाही? आपल्या शाळेमध्ये लायब्ररी आहे का? रोज कोण कोण पेपर वाचते सांगा बरं? इतक्या लेखी वाचतात बघा, किती कौतुक आहे. लेखींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या बरं. खरंच वाचतात का पेपर? गुणाचे लेख आहेत बघा, पोरांच्या हातवर नाही आले काय खरं नाही बाबा. आता आपल्या इतकं सुंदर ही शाळा आहे. आनंद सर गोलाईजी, मी तुम्हाला विनंती करते, इतकी सुंदर ही आपली शाळा आहे आणि खेलो इंडियाच्या माध्यमातून खेळाला प्राधान्य मिळालं पाहिजे म्हणून नरेंद्र मोदीजींनी प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला चांगलं क्रीडांगणसाठी आणि त्यातल्या त्यात आज आपल्या राज्यामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे. आपण ह्या मैदानाला चांगलं या ठिकाणी आपल्या मुलांना मग मैदानी खेळ खेळण्यासाठी जे काही वेगवेगळे खेळ असतील त्यासाठी सुंदर असं या ठिकाणी क्रीडांगण बनवण्यासाठी तुम्ही प्रस्ताव बनवा. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द मी तुम्हाला आज या ठिकाणी देते आणि सगळ्या माझ्या बालमित्रांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते की जे स्वप्न मोदीजी आपल्या देशाचं बघताय आत्मनिर्भर बनवण्याचं, ते स्वप्न तुमच्यामधून साध्य होणार आहे. पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मेहनत करा, खूप खूप अभ्यास करा, आपलं शरीर चांगलं ठेवा, आरोग्य चांगलं ठेवा. ह्या शुभेच्छा देते, थांबते. धन्यवाद. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक श्री विजयकुमारजी मिठे, या कार्यक्रमाच्या उद्घाटक मेघनादिदी बोर्डीकर, माननीय श्री योगेश कुलकर्णी, आमचे मित्र आनंद गोलाईत, मान्य श्री संजय ससाने, आमचे मित्र बाबासाहेब सौदागर, मान्य श्री शिरीष लोहट, विठ्ठल तात्या संधान, माननीय डॉक्टर महेश खरात, प्राध्यापक महेश मोरे, गोविंद कवळे, अशोक कुबडे, माधव फुलारी, राम तरटे, उपस्थित बंधू आणि भगिनींनो. तुम्हाला टाळ्या वाजवता येतात का रे? वाजवा बघू टाळ्या. आता लक्ष द्या इकडं आणि माझ्याशी बोलायचं आहे. हा परत एकदा टाळ्या वाजवा बघू. तुम्हाला कविता आवडतात का रे? शाब्बास, असं बोलायचं.
तुम्हाला कथा आवडते ना? गोष्टी आवडतात? शाब्बास. मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे, तुम्हाला कविता म्हणून दाखवणार आहे. या बसा, समोर या, थोडेसे या, आवाज न करता या. या मुलांना समोर या रे, या इकडे या, समोर या. छान गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला, या इकडे समोर या. शाबास. चला शांत बसा आता. हा, आणि बोलू नका, इकडे लक्ष द्या. परत एकदा टाळ्या वाजवा बघू. मी 2006 साली इथं मानवतला आलो होतो. तुमच्यासारखे विद्यार्थी होते, ते आता शाळा सोडून पुढे गेलेत, मोठे झालेले आहेत. पहिल्या कवी संमेलनाचा पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. आनंद गोलाईत यांचा माझा परिचय नव्हता, पण प्रख्यात समीक्षक डॉक्टर प्रकाश मेदकर यांचा मला फोन आला आणि ते म्हणाले, देवीदास तुला इथे यायचं आहे, बालकुमार साहित्य संमेलन होतंय. मी बालकुमार साहित्य संमेलन त्या दिवशी साजरं केलं आणि जाता जाता डॉक्टर प्रकाश मेदकर यांना एवढंच म्हणालो की येत्या 5-6 वर्षात आनंद गोलाईत आमदार होणार आहेत. पण आनंद गोलाईत आमदार झाले नाहीत. अनंतराव, राजकारणामध्ये एवढं निष्ठावंत राहून चालत नाही, निदान आज तरी. दिवस बदललेले आहेत, खूप बदललेले आहेत. एक काळ होता जेव्हा माननीय यशवंतरावजी चव्हाण दिल्लीला गेले पंडित नेहरूंच्या सांगण्यावरून आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि दिल्लीला गेले, तेव्हा समाजामध्ये एक स्लोगन पडलं होतं की महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाला भेटायला गेला. आणि मग जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी विचारलं यशवंतराव चव्हाणांना की आता तुमच्या नंतर महाराष्ट्र कोण सांभाळणार आहे, तेव्हा अरे मुलांना एक लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या, मी जे काय बोललो त्यावर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, लक्ष देताय ना? हा, आणि नंतर एक कविता छान म्हणणार आहे. तेव्हा यशवंतरावजी चव्हाण म्हणाले, माझ्या नंतर महाराष्ट्र सांभाळणारा एक व्यक्ती आहे, पण थोडीशी अडचण आहे. म्हणाले, ते म्हणले कोण आहे? की उद्धवराव पाटील आहेत, ते शेतकरी कामगार पक्षात आहे, तेवढी अडचण आहे, हे जर काँग्रेसमध्ये आले तर आपण त्यांना मुख्यमंत्री करून टाकू. असं म्हटल्यावर नेहरू म्हणाले काय हरकत नाही, काँग्रेसमध्ये आले तर त्यांना आपण मुख्यमंत्री करून टाकू. यशवंतराव आले, त्यांनी उद्धवराव पाटलांना निरोप दिला आणि सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचा आहे. उद्धवराव पाटील म्हणले किती छान गोष्ट आहे, करा ना. म्हणले सांभाळतो मी महाराष्ट्र, पण एक अट आहे. म्हणाले तुम्हाला शेतकरी कामगार पक्ष सोडून काँग्रेसमध्ये यावं लागेल. तेव्हा उद्धवराव पाटील म्हणाले, शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन निघालोय आणि या झेंड्यातच माझा अंत्यविधी होणार आहे, पक्ष नाही बदलणार मी. आज काय परिस्थिती आहे बघा. आता तर कधी अर्ध्या रात्री सुद्धा शपथविधी होतो, कळत नाही काय होऊ लागलंय राजकारणात. भूमिका नावाची गोष्ट आहे की नाही. कोकणामध्ये लांजा नावाचं एक छोटंसं ठिकाण आहे, तिथं आठले गुरुजी नावाचे गुरुजी होते, आमदार होते, लोकप्रिय आमदार, साधा शिक्षक. आमदार असले तरी कधीही 4 व्हीलर मध्ये फिरले नाहीत. बस स्टँडवर यायचे, खांद्यावर उपरणं टाकायचं आणि एसटीनं प्रवास करायचं. एक दिवस लांजाच्या बस स्टँडवर ते उभे होते आणि आमच्यासारखा एक सूटबुटातला माणूस तिथे आला आणि तो इकडे तिकडे पाहू लागला. त्याच्याकडे मोठी ब्रीफकेस होती, तर तिथं बाजूला आमदार उभे होते आठले गुरुजी. त्याला माहित नाही हे आमदार आहे ते. तेव्हा इकडं तिकडं बघल्यावर त्यांनी आठले गुरुजींनी विचारलं काय पाहिजे तुम्हाला, इकडे तिकडं का पाहता? ते म्हणले या भागात हमाल नाही का? म्हणाले माझी सुटकेस गाडी वर टाकायची आहे, हे जे लगेज आहे ते एसटीवर टाकायचं आहे, इथं हमाल नाही का? तर ते म्हणले छोटंसं गाव आहे, हमाल वगैरे मिळत नाही, मी तुम्हाला मदत करतो. म्हणाले एसटी आली आणि आमदार आठले गुरुजींनी त्याची ब्रीफकेस, त्याचं ओझं डोक्यावर घेऊन एसटीवरून पाठीमागं चढले, वर दोरी बांधली, खाली आले. आमच्यासारखा सुटबुटातला माणूस म्हणाला खिशातून 20 रुपयाची नोट काढली आणि त्यांना देऊ लागला. ते म्हणले पैसे कशाचे देता? ते म्हणले हमालाला मला द्यावंच लागले असते ना. तेव्हा आठले गुरुजी म्हणाले या भागाचा मी आमदार आहे, आणि खालवर वर पासून पाहू लागले आणि त्या माणसानं अक्षरशः त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. पण तो काळ संपलाय अनंतराव. आता तो काळ राहिला नाही. फार सरळमार्गी माणसाला राजकारणात चांगले दिवस येतील असं मला वाटत नाही.
त्यात एक आनंदाची गोष्ट आहे, आज तुमच्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं. कवी हा कुठल्याही राजकारणापेक्षा नेत्यापेक्षा लहान नाही, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. परिस्थिती सारखी बदलत चाललेली आहे. बरं, केवळ राजकारणातच नाही, राजकारण, साहित्य, समाजकारण सगळीकडे परिस्थिती अशीच होत चाललेली आहे. अशा अवस्थेमध्ये ह्या मुलांसाठी, लेकरांसाठी हे समोर जे बसलेत ना, आनंदाची गोष्ट आहे, मुली अधिक आहेत. टाळ्या वाजवा मुलींनी. मुली अधिक आहेत आणि या मुलांसाठी काहीतरी अक्षरं द्यावीत त्यांच्या हातात, तनामनात, त्यांच्या जाणीव-नेणीवीच्या पातळीवर. म्हणून तुम्ही हे 6वं संमेलन घेताय, मी तुम्हाला मानाचा मुजरा करतो. फार महत्वाचा संदर्भ आहे. मी एकदा आनंद यादव सरांकडे गेलो होतो. बाबासाहेब, गप्पा सुरू झाल्या मग आनंद यादव सरांच्या, माझ्यासोबत महेश मोरे वगैरे बसले होते. आणि आनंद यादव सरांनी सांगितलं की मी जेव्हा ग्रामीण साहित्याची चळवळ सुरू केली तेव्हा महाराष्ट्रातल्या नामांकित दैनिकानं माझ्या विरोधात बातमी दिली की आनंद यादवांची साहित्यातील माती, ग्रामीण साहित्य हे साहित्य संमेलन होणार आहे का. आणि त्याने किस्सा सांगितला. मुलांनो, तुम्ही लक्ष देऊन ऐका. आनंद यादव सरांनी किस्सा सांगितला की मी पुण्याला आल्यावर मी खेड्यापाड्यातील तुमच्यासारख्या मुलांना सांगितलं, मुलींना, की तुम्ही साहित्य लिहा, तुम्ही कथा लिहा, तुम्ही कविता लिहा. तेव्हा मुलं म्हणाले, काही हरकत नाही गुरुजी, आम्ही लिहितो कथा कविता. आणि मग एक मुलगा माझ्या घरी संध्याकाळी आला आणि म्हणाला, गुरुजी मी कथा लिहिलेली आहे. काय म्हणाला बोलत जा माझ्याशी. शाबास, मी कथा लिहिली. गुरुजी, आनंद यादव म्हणाले, इथं राहू दे, मी संध्याकाळी वाचतो. तो मुलगा निघून गेला. आनंद यादवांनी ती कथा वाचायला सुरू केली. काय होती कथा? 5:30 वाजलेले आहेत, ऑफिस सुटलेलं आहे, मी घरी आलोय, मी बंगईवर बसलेला आहे, माझ्या बायकोनं कांदे पोहे केलेले आहेत, बंगईवर बसून सिगारेटचे झुरके ओढत मी बंगईवर झोके घेऊ लागलेलो आहे. आनंद यादव म्हणाले आणि कपाळावर हात मारून घेतला, या पोरानं काहीतरी लिहा म्हणतो, हे काय लिहिलंय? त्या मुलाला त्यांनी बोलून घेतलं, अरे हे काय लिहिलंस तू? तो म्हणाला, गुरुजी कथा अशीच असते ना, साहित्य असंच असते ना. ते म्हणाले, असं नसते, तू प्रत्यक्ष जगतोस ते लिही. तो म्हणाला, गुरुजी कसं लिहू? माझा बाप दारुडे आहे, संध्याकाळी घरी येतो, दारू पिऊन येतो, माझ्या आईला मारहाण करतो, तिच्या गळ्यात फुटका मणी नाही, हे लिहू का? आनंद यादव म्हणाले, हेच लिही, याला खरं साहित्य म्हणतात, यालाच म्हणतात खरं साहित्य. आनंद यादवने सांगितलं, मी गेलो म्हणले 5वी 6वीला गेलो, तुमच्या एवढाच हे समोर जे विद्यार्थी बसले तेवढाच होतो म्हणाले मी. आणि मायदेवांची कविता गुरुजी आमचे शिकवत होते. काय होती कविता? गाच गळावर मोठे वरचे मंजुळवाणी गीत गड्या, हौस्या बाळ्या बैल चालतील तालावरती घेत उड्या, गहू हरभरा मका जोंधळा पाणी पिऊन डुलतील, धान्याच्या ह्या राशी मग उंच उंच चढतील. मागो मायदेवांची कविता आवडली का रे तुम्हाला? तेव्हा आनंद यादव तुमच्यासारखा विद्यार्थी 5वी 6वीला तो उभा राहिला आणि गुरुजीला म्हणाला, गुरुजी ही कविता चूक आहे. गुरुजी म्हणाले, अरे ही मायदेवांची कविता आहे, प्रख्यात कवींची कविता आहे, चूक कसं काय? ते म्हणाले की ही कविता याच्यासाठी चूक आहे, गाच गळ्यावर मोठे वरचे मंजुळवाणी गीत गड्या, हौस्या बाळ्या बैल चालतील तालावरती घेत उड्या. म्हणालो, गुरुजी मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मोठेला जे बैल लावलेले असतात ते उड्या मारत कधीच चालत नाही. आणि म्हणाले, गहू हरभरा मका जोंधळा हे एकाच सीझन मध्ये येत नाही, हे रब्बी आहे, हे खरीप आहे, वेगळं वेगळं आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. हा पहिला शेतकऱ्याचा मुलगा वर्गात उभा राहून आपल्या गुरुजीला सांगतो की गुरुजी हे असं असं आहे. तुम्ही आता शेतकऱ्याचे मुलं आहात, तुम्हाला तर सगळंच माहित आहे. तेव्हा कृपा करून मुलं वाचत नाहीत असा सूर काढू नका, मुलं वाचतात. अमळनेरला साहित्य संमेलनात गेलो, बाबासाहेब सौदागर माझ्या सोबत होते आणि तुमच्यासारख्या मुलांनी माझी मुलाखत घेतली. 2 विद्यार्थी आला, एक तेजस्वनी आणि अपूर्व नावाचा मुलगा, दोघं माझ्याकडे आले आणि म्हणाले, सर तुमची मुलाखत घ्यायची आहे. आता मी थोडासा त्याला गांभीर्याने घेतलंच नाही. म्हणलं हे पोरं आहे, त्यांना काय यांचं वाचन आहे आणि हे काय विचारणार आहेत, मी काय गांभीर्याने घेतलं नाही. ते तेजस्विनी नावाची मुलगी म्हणाली, सर मी तुम्हाला प्रश्नावली पाठवू का व्हॉट्सअपवर? म्हणलं काही गरज नाही पाठवायची. मला वाटलं विचारून काय विचारतील, तुमचं बालपण कुठं गेलं, तुम्ही काय लिहिलं, तुम्ही साहित्यिक चळवळमध्ये काय काम करता, असं काय विचारतील. ऐनवेळी बोलू म्हणालो. प्रत्यक्ष मुलाखतीला बसलो मी कॅमेरा समोर आणि त्यांनी पहिला प्रश्न विचारला, तुम्ही का लिहिता? काय विचारलं? तुम्ही का लिहिता? आणि मी गडबडून गेलो की म्हणलं मी का लिहितो यांना कसं सांगावं.
नंतर मला सुचलं, मी त्यांना विचारलं त्या मुलांना, तुम्ही जेवण का करता? ते म्हणाले जगण्यासाठी करतो. मग मी म्हणालो मी पण जगण्यासाठी लिहितो. आणि तिथून मुलाखत सुरू झाली. लहान ही जी मुलं आहेत, विद्यार्थिनी आहेत, तेव्हा कृपा करून लक्षात घ्या, मुलं खूप चांगले वाचू लागलेले आहेत. आणि हे वाचत असताना एक त्यांचा आणि आमचा जो जनरेशन गॅप आहे. माझी 5 आऱ्यांची चाक कादंबरी आली, त्या मुलांनी अमेझॉनवर पुस्तक खरेदी करून वाचलं आणि म्हणाले त्या कादंबरीमध्ये तुम्ही युधिष्ठिराला खलनायक केलंय आणि याज्ञसेनीला नायिका केलंय, असं का? मी त्यांना एक प्रश्न सांगितला. कादंबरी प्रकाशित झाली बाबासाहेब 12 वर्षापूर्वी कादंबरी प्रकाशित झाली. आणि साधारणतः कादंबरी प्रकाशित झाल्यावर त्यावेळेस मोबाईलचं एवढं प्रकरण नव्हतं. रात्री 11 वाजता मला एक फोन आला लँडलाईनवर आणि ते म्हणाले देवीदास फुलारी बोलता का? म्हणलं बोलतो. ते म्हणले वय किती आहे तुमचं? त्यावेळेस माझं वय 50 होतं. म्हणलं 50 वर्ष. ते म्हणले माझं वय 80 वर्ष आहे. माझं नाव जोशी काका आहे. तुला अरे तुरं बोलायला हरकत नाही, पण यानंतर 5 आऱ्यांच्या चाकसारखी कादंबरी पुन्हा लिहू नको. मी म्हटलं का नको लिहू? अरे म्हणले सकाळी उठून आम्ही युधिष्ठिराचं धर्मराजाचं दर्शन घेतो प्रातःस्मरणीय म्हणून आणि त्याला तू खलनायक केलंस. मी म्हणालो जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, द्रौपदीचं वस्त्रहरण दुर्योधन दुःशासनानं केलं, तिचे पराक्रमी 5 पती समोर बसले होते, त्यांच्या डोळ्यासमोर तिचं वस्त्रहरण केलं. त्यांचा मुख्य भाऊ जो होता तो युधिष्ठिर होता, धर्मराजा होता, तो पण काही करू शकला नाही, आपल्या बायकोला वाचू शकला नाही, मग तो खलनायक नाही तर काय होणार? असं म्हटलं जोशी काका फारच खवळले. ते म्हणाले असं बोलायचं नाही. मी म्हणलं जे बोलतोय तेच लिहिलंय आणि माझ्या कादंबरीमध्ये कुठल्या पानावर मी काय लिहिलंय याचा इतके दाखले देऊ लागले. मी म्हणालो जोशी काका तुम्ही मला शिव्या द्यायला याचा आनंद झालाय, पण तुम्ही आज जर माझ्या समोर राहिले असते तर तुमच्या पायावर मी डोकं ठेवलं असतं. एवढे दाखले कुठल्या पानावर मी काय लिहिलंय, किती महत्वपूर्ण तुम्ही वाचलात. संदर्भ हा आहे मित्र हो की वेगळ्या पद्धतीनं काहीतरी लिहिलं पाहिजे. मुलाखत सुंदर झाली तेव्हा मुलं ज्या पद्धतीनं पुढे जाऊ लागलेले आहेत त्यांना काहीतरी खतपाणी द्यावं लागतं त्यांच्या प्रतिभेला. आणि त्यांच्या प्रतिभेला जर आपण खतपाणी देऊ लागलो तर खऱ्या अर्थानं उद्याचे साहित्यिक निर्माण होतील. वाचन संस्कृती बंद झाली वगैरे हे सगळ्या ही ओरड खोटी गोष्ट आहे. तेव्हा खऱ्या अर्थानं काहीतरी चळवळ उभी करावी लागते. महाराष्ट्रात किती मोठी माणसं आहेत. डॉक्टर महेश खरात बसले यांनी परवा महाबळेश्वरला साहित्य संमेलन घेतलं, मी बघितलं त्या संमेलनामध्ये कोणाची कसली काडीची मदत नाही. संबंध महाराष्ट्रातून आणि बृहन महाराष्ट्रातून लोक आले होते. ही जी साहित्याची चळवळ आहे ही चालवली तर खऱ्या अर्थानं चळवळीला दिशा मिळेल, नाहीतर मग सगळं मिरवण्याचे दिवस आहेत. तेव्हा मी तुम्हाला विनंती करतो मुलांनो की आज खऱ्या अर्थानं एक चांगली गोष्ट घडली. प्रतिबिंब हा अनंत गोलाईत यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. हा कविता संग्रह तुम्ही सगळ्यांनी वाचायचा आहे. पहिलीच कविता शेतकऱ्यावर आहे, आनंद गोलाईत यांनी लिहिली पहिलीच कविता. शेतकऱ्यांची अवस्था काय आहे? बागायतदार शेतकरी आहे त्याचं तरी थोडंसं बरं आहे, पण जो कोरडवाहूचा मालक आहे त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्याचं दुःख आनंद गोलाईत यांनी पहिल्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे. आमचा मित्र आहे कवी लोकनाथ यशवंत, त्यांची फार सुंदर कविता आहे. शेतकरी आहे, मुलीचं लग्न करायचं आहे आणि त्या 2 बैलापैकी एक बैल मुलीचं लग्न करण्यासाठी विकलेला आहे. एकच बैल तो झाडाखाली बांधलेला आहे आणि विचार करतो एक बैल विकला, मुलीचं लग्न केलं, आता काय करायचं? तो म्हणतो आता फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही. लक्ष देऊन ऐका. तो म्हणतो आता फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही. मुलीच्या लग्नासाठी एक बैल विकला, एकच आहे. आणि मग तो कासरा तोडतो आणि झाडावर जातो आणि फाशी घेतो. त्याचा तो एक बैल आहे तो त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो मालक हे तुम्ही काय केलंय? बैल म्हणतो आपल्या मालकाला, तो म्हणतो मी लहान होतो. तो बैल बोलू लागतो मी लहान होतो तेव्हा मी खुंट्याला तुम्ही बांधलं. माझी आई समोर होती आणि आई समोर असताना मी आईच्या कासेजवळ गेलो. आता आईचं दूध मी पिणार. आईच्या कासेमध्ये दूध आलं. आता दूध पिणार म्हणल्यावर तुम्ही खसकन मला ओढलं आणि त्या खुंटीला बांधलं. मालक मी तक्रार केली नाही. मी तरुण झालो तुम्ही मला पेटवलं आणि अवताला लावलं. लाख मुलाचं समागमाचं सुख मी सोडून दिलं. तुम्ही माझं कुटुंब नियोजन केलं, मी पण काही बोललो नाही. मालक तक्रार केली नाही. मी तक्रार केल्या नाही. मी मरमर करत राहिलो, तुमचं रान हिरवं करत राहिलो. आणि मालक तुम्ही हे काय केलंय? आणि मालक हे तुम्ही काय केलंय? मी आनंद गोलाईत यांची कविता वाचत होतो आणि मला त्या कवितेची आठवण आली. फार चांगला विषय घेतलाय आनंदराव.
आणि तुम्ही ज्या पद्धतीनं जे सध्या लेखन वाचन करताय त्या पद्धतीनं ह्या कविता खूप चांगल्या आहेत आणि प्रतिबिंब नंतर तुमचा पुढचाही प्रवास असाच चालावा यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. या संमेलनाचे आमचे माजी अध्यक्ष बाबासाहेब सौदागर प्रत्येक वेळी विचारतात मला, अनंतराव सर यावेळेस अध्यक्ष कोणाला करायचं. मी बाबासाहेबांचं भाषण ऐकलं होतं, एवढा मोठा गीतकार आणि एवढा मोठा नम्र. मी म्हणलं यावेळेस बाबासाहेब सौदागरांना बोलायचं. अनंतराव म्हणाले सर माझा परिचय नाही. म्हणलं बिंदास बोला तुम्ही. आणि मागचं संमेलन बाबासाहेब सौदागर यांनी गाजवलं. मी त्यांच्यासाठी जागा ठेवतो, त्यांचं भाषण ऐकायचं आहे म्हणून. आणि मी मिठीना पहिल्यांदा ऐकणार आहे, त्यांच्यासाठी ही थोडी जागा ठेवतो. या संमेलनानं खूप मोठे साहित्यिक दिली, खूप मोठे साहित्यिक दिले. आजचे जे कथाकार आणि कवी आहेत तुम्हाला ऐकण्यासारखे आहेत आणि उद्याचे कवी कवयित्री तुमच्यात दडलेले आहेत. त्यामुळे या संमेलनानं जे दिलंय त्याचं मोल करता येत नाही. फक्त जाता जाता मला अध्यक्षांचं भाषण ऐकायचं आहे, मला बाबासाहेबांचं भाषण ऐकायचं आहे म्हणून मी आटोपतो घेतो आणि जाता जाता तुमच्यासाठी म्हणून कवितेच्या 2 ओळी सादर करतो. आपण सगळेजण माझ्या पाठीमागं म्हणायचं आहे. म्हणणार ना? झोपडी शेतात. भूक लागली का रे? मग मोठ्यानं म्हणा थोडं. झोपडी शेतात शाबास. नांगर हातात. देश शेतकऱ्यांचा भारत भारत. झोपडी शेतात नांगर हातात. देश शेतकऱ्यांचा भारत भारत. या रे या मुलांनो, गाई म्हैसी बैलानो, बोलू लागा आमच्याशी. या रे या मुलांनो, शिवारात जागल जागलीला कंदील. हुरडा खाण्यासाठी तुम्ही आम्ही पागल. खालाय करे हुरडा? खालाय ना? हुरड्याची न्याहारी भाकरी दुपारी. हुरड्याची न्याहारी भाकरी दुपारी. साईच्या दह्याला ठेच्याची शिदोरी. झोपडी शेतात नांगर हातात. देश शेतकऱ्यांचा भारत भारत. भारत माता की, भारत माता की. मी तुम्हाला सांगितलं होतं भाषण झाल्यावर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, ते पुढच्या संमेलनात विचारू. धन्यवाद. हॅलो. आजच्या या बालकुमार साहित्य संमेलनाचे माझ्या समोर बसलेले हे सगळे गोड मुलं, ही मुलं फार गोड मुलं आहेत, ते पुस्तकं वाचतात. तर मी आज फक्त तुमच्यासाठी बोलणार आहे. माझ्या समोर बसलेली सगळी मोठी माणसं, नांदेडकर सर समोर बसलेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अत्यंत अलवार, तरल सूत्रसंचलन किती देखणं असावं याचा हा आदर्श नमुना आहे. ज्यांना मी गुरुस्थानी मानतो असे माझे प्रतिभासंपन्न मित्र. जो माणूस मी अत्यंत नितळ माणसं मी काही मला आयुष्यात भेटली, त्यातलं एक नाव. असं म्हणतात की समाजामध्ये 100 आपल्याला, मला आयुष्यात 100 कौरव भेटले सर थकवणारे, 5 पांडवही भेटले आणि एक देवीदास फुलारींसारखा कृष्ण भेटला. ज्या माणसामध्ये मी सगळे अत्यंत चांगलेपणाचे गुण पाहिले असे माझे परममित्र देवीदासजी फुलारी, माझे परममित्र आमचे मोठे बंधू आजच्या संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमारजी मेठे, निसर्ग कविता आणि शेतीमातीची कविता लिहिणारे एक प्रगतशील शेतकरी
ज्यांच्याकडे 100 एकर जमीन आहे आणि अत्यंत सुंदर शेती करतात असे कविवर्य विठ्ठलदादा संधान, आमचे मित्र अशोकजी कुबडे आणि सर्वच नावांचा उल्लेख करण्यात मी वेळ घालवत नाही, फार थोडं मी तुमच्याशी बोलणार आहे. मित्रांनो, माझं एक गाणं सध्या फार गाजतं आहे. परवा जरांगे पाटील जिंकले आणि सगळीकडे ते गाणं वाजवलेलं, सगळ्या पुढाऱ्यांच्या वाढदिवसाला ते गाणं वाजतात आणि मला न आवडणारं गाणं येते. मी ते चित्रपटामध्ये लिहिलं, जुगाड नावाच्या चित्रपटात ते खूप खूप गाजलं ते गाणं. ते गाणं तुम्हाला माहिती आहे, आमचा नेता लय पॉवरफुल, ते गाणं सगळीकडे वाजतंय. माझा एक नातू आहे तुमच्यासारखा, छोटा आहे तो 4थीला. तो आला माझ्याकडे, त्या दिवशी पतंग उडवीत होते मुलं संक्रांतीचे, आणि पतंग उडवताना तो फुलारी सर माझ्याकडे आला आणि मला म्हटलं, बाबा काय गाणे लिहितात, तुमचे गाणे सगळीकडे वाजत असतात, डीजेवर तुमचे गाणे वाजतात, तुम्ही काय लावण्या लिहिता, सगळं लिहिता, हे सगळं खरं आहे म्हटलं बाबा, पण आमच्यासाठी काहीतरी लिहा. माननीय श्री विजयकुमारजी मेटे साहेब यांना आमंत्रित करतोय की त्यांनी या विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाचा अध्यक्षीय भाषण या ठिकाणी सभागृहाला संबोधित करावं. आदरणीय श्री विजयकुमारजी मेटे सर. मी माझं अध्यक्षीय जे भाषण आहे ते आता बाजूला ठेवतो आणि तुमच्याशी संवाद साधतो आहे. याचं कारण असं आहे की तुमच्या वयापासून मी लिखाण करतो आहे. तर तुम्हाला जर कविता लिहायच्या असतील, तुम्हाला जर कथा लिहायच्या असतील, तर तुम्हाला माझं भाषण ऐकावं लागेल. तर मी जे बोलणार आहे ते तुम्ही अतिशय काळजीपूर्वक ऐकायचं आहे. याचं कारण असं आहे की मी तुमच्या वयामध्ये होतो तेव्हा लेखक कवी झालेलो आहे, तेव्हापासून लिहितो आहे. 50 वर्ष झाली. तुम्हाला जर लिहायचं असेल तर माझं भाषण तुम्हाला शांततेने ऐकावं लागेल. ऐकणार ना? तर ऐका. आता या बालकुमार साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय गोलाईत सर, माजी संमेलनाध्यक्ष फुलारी सर, ज्यांनी गेल्या वर्षीचे जे अध्यक्ष होते बाबासाहेब सौदागर. सुगरणीचा खोपा माहीत आहे का? कोण कोणी पाहिला आहे? कोण कोणी तो खोपा काढलेला आहे? तुम्ही काढलेला आहे का? हा. तर मी जर कविता ती सादर केली, त्याची घटना, त्याची जी गोष्ट आहे ती तुम्हाला जर सांगितली, तर तुम्ही परत कधीही सुगरणीचा खोपा काढणार नाही. तर ती गोष्ट पण तुम्हाला ऐकायची आहे, कविता पण ऐकायची आहे. आता हे बालकुमार साहित्य संमेलन आहे, तर या संमेलनाचा जो अध्यक्षाचा बहुमान आहे तो मला गोलाईत सरांनी दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मला आपल्याविषयी बोलायचं आहे की आपल्या मनावर जे संस्कार होतात हे वाचनाचे संस्कार होतात. माझ्यावरती वाचनाचे संस्कार झालेले आहे. मग फुलारी सरांनी ज्या मुलाचा उल्लेख केला की जो मुलगा उठून उभा राहिला आणि सांगितली ती मायदेवांची जी कविता आहे की सर असं नसतं, मी वास्तव जीवनामध्ये लिहिणारा लेखक आहे. जे दिसतं, जे भोगतो, जे अनुभवतो तेच लिहितो. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, बाभळीच्या झाडाला फुलं कधी येतात माहिती आहे का तुम्हाला? बाभळीच्या झाडाला फुलं कधी येतात माहित नाही ना? बाभळीचं झाड तरी पाहिलंय का? मग निरीक्षण करायला शिकायला पाहिजे तुम्ही या वयामध्ये, तेव्हा तुम्हाला लिहिता येईल. लेखकाला निरीक्षण शक्ती असावी लागते. चिंतन, मनन, वाचन या गोष्टी लेखकाकडे असणे गरजेचे आहे. आज आपण वाचत नाही. तुम्ही फक्त पाठ्यपुस्तकांमधले धडे आणि कविताच वाचता. त्याच्या पलीकडे वाचता का अवांतर पुस्तकं? नाही. मी जेव्हा 6वी 7वीला असेल तेव्हा अण्णाभाऊ साठेंचं बरबाद्या कंजारी नावाचं पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनावर असा परिणाम झाला की अरे हा बरबाद्या कंजारी आपल्या गावामध्ये जे लोक येतात, गाव कुसामध्ये बाहेर जे थांबतात, या लोकांचं जीवन मी पण पाहतो आहे. मग मला का लिहिता येत नाही? आनंद यादवांची इंजिन नावाची कथा, त्या कथेचा माझ्यावरती परिणाम झाला. ती वाचली, मला अभ्यासक्रमामध्ये होती आणि मग मी लिहू लागलो. लिहित असताना मला अनेक मान्यवरांचा सहवास लाभलेला आहे. ज्या आनंद यादवांचं फुलारी सरांनी सांगितलं
त्या आनंद यादवांचं मला मार्गदर्शन होतं सर. आणि आनंद यादवांनी माझ्यासाठी अंतर्नाद मासिकाची 5 वर्षाची वर्गणी भरून मला सभासद केलेलं होतं. दत्ता भोसले असतील, विवा शिरवाडकर असतील, या सगळ्यांचं मला मार्गदर्शन होतं. उठा उठा चिऊताई सारी कडे उजळले, डोळे तरी मिटलेले अजूनही, अशी कुसुमाग्रजांची कविता मला अभ्यासक्रमामध्ये होती. इतरही लेखकांचं साहित्य तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहे, ते तुम्ही अभ्यासलं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं समजून घेतलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे. मी पालकांना अशी विनंती करेन की परमेश्वराने प्रत्येक मुलाला काही ना काही कला दिलेली आहे. ती कला विकसित करण्याचं काम शिक्षकांचं आहे, पालकांचं आहे. मग मी बाबासाहेबांना म्हणालो की ते जे शिक्षक आहे लेझिम खेळतायत ते किती आनंद घेत आहेत. म्हणजे मुळात आधी शिक्षकाला तो आनंद झाला पाहिजे, तेव्हा तो विद्यार्थ्यांमध्ये पेरता येतो. आणि मला स्वतःला असं वाटायचं की अरे या मुलांसोबत मी नाचावं का, मला नाचता येत नाही, नाही तर मी नाचलो असतो. प्रत्येक कला प्रत्येक माणसामध्ये असते, ती विकसित करावी लागते. आता जाता जाता मी आपल्याला एक सांगेन की आपल्यावरती वाचनाचे संस्कार हे होणं फार आवश्यक आहे. आपल्या आईवडिलांची आज्ञा आपण पाळली पाहिजे. माझ्या घरामध्ये माझे वडील ग्रामसेवक होते आणि ते खूप पुस्तकं आणायचे. ती पुस्तकं मी त्यावेळी वाचायचो आणि त्या वाचनामधून मी लेखक म्हणून घडत गेलो. पुढे कविता लिहिल्या, ललित लेखन केलं, खूप काही मला करता आलं. आणि गेल्या 50 वर्षापासून एकच विषय घेऊन, गाव हा विषय घेऊन मी लिहितो आहे. अजून किती लिहिणार आहे, काय लिहिणार आहे माहीत नाही, परंतु जे जे अनुभव येतात ते आपण साहित्यामध्ये मांडले पाहिजे. आता मी तुम्हाला मागे सांगितलं होतं सुगरण खोपा, ऐकायची आहे कविता? हा, तर माझा एक शहरातला मित्र आहे, त्याने मला सांगितलं की सर मला एक सुगरणीचा खोपा पाहिजे आहे. मी म्हटलं अरे एक काय, माझ्या तिथे बाबूळ आहे आणि त्या बाबळीला असंख्य सुगरणीचे खोपे लटकलेले आहे, तुला मी 10-5 खोपे आणून देतो. तो म्हणाला नाही नाही, मला एकच खोपा पाहिजे आहे. कशासाठी? तर मला त्याची डाई बनवायची आहे, म्हणजे त्या खोप्याचं मॉडेल मला बनवता येईल पुढे. मी म्हटलं ठीक आहे, मी आणून देतो. आणि मित्र हो, मी सुगरण खोपा काढायला जेव्हा गेलो त्यावेळची जी परिस्थिती होती ती परिस्थिती मी तुम्हाला सांगतो. याच्यामधून तुम्हाला पक्षी जीवन कसं असतं, निसर्ग कसा असतो हे तुम्हाला समजेल. बाबळीच्या झाडाबद्दल मी बोललो होतो की बाबळीच्या झाडाला फुलं कधी येतात. याचं कारण असं आहे की नाशिक आकाशवाणीमध्ये मी जेव्हा माझ्या कविता घेऊन गेलो त्यावेळी लियाकत अली सय्यद यांनी मला सांगितलं की या कविता तुमच्या नाहीत सर, या कविता बाबासाहेब सौदागरांच्या आहे. या कविता नादो महानोरांच्या आहे. कवितेच्या ओळी साध्या होत्या. तुझ्या रूपाला पाहून रान बाबूळ लाजली, तुझ्या रूपाला पाहून रान बाबूळ लाजली, आणि तिची तुझी बेट होता फुलं हळदी सांडली. या कविता फक्त बाबासाहेब सौदागरच लिहू शकतात. बाबासाहेब सौदागर माझे मित्र आहेत, त्यांनाही माहीत आहे. तेही निसर्ग कवी आहे, मी निसर्ग कवी आहे, ग्रामीण कवी आहे. ग्रामीण कविता लिहिताना ग्रामीण कवीचा जन्म हा ग्रामीण भागातच असावा व्हावा लागतो, किंवा त्याचं वास्तव्य तरी ग्रामीण भागामध्ये असावं लागतं, तरच तो ताकदीनं ग्रामीण कविता लिहू शकतो, ग्रामीण कथा लिहू शकतो, ग्रामीण कादंबरी लिहू शकतो, असं माझं मत आहे. आता सुगरण खोपा नावाची कविता, माझं भाषण खूप मोठं आहे, परंतु मी 64 मिनिटं भाषण करणार नाही, कारण मलाही मानाला त्रास होईल आणि तुम्हालाही बसायचा त्रास होईल. त्यामुळे मी माझं ही जी कविता आहे ही कविता तुमच्या पुढे सादर करणार आहे आणि थांबणार आहे. शहरातला मैत्र माझा आहे साधा सोपा. कविता साधी सोपी आहे, नीट समजून घ्या. शहरातला मैत्र माझा आहे साधा सोपा, मागितला मज हळूच त्याने एक सुगरण खोपा. मीही म्हणालो उत्साहाने देईन हवेत तितके, मीही म्हणालो उत्साहाने देईन हवेत तितके, एकच खोपा पुरे मजला काय करू मी इतके. खोपा घेण्या विहिरीवरती गेलो भल्या दुपारी, खोपा घेण्या विहिरीवरती गेलो भल्या दुपारी, असंख्य खोपे घेऊन हाती नटली बाबूळ नवरी. उंचावरती जरा बाजूला खोपा एकांतात, वाऱ्या संगे डोलत होता मोठ्या दिमाखात. जरा निमुळता मध्येच पसरट पुन्हा निमुळता होई. खोपा कसा असतो?
जरा निमुळता मध्येच पसरट पुन्हा निमुळता होई, असा भासतो पाठीवरती शंख घेतली गोगलगाई. उंच आकडी घेऊन हाती हलविला मी खोपा, उंच आकडी घेऊन हाती हलविला मी खोपा. परीन आला आवाजातून होता रिकामा खोपा. मला वाटले तसेच घडले मनात फुलला चाफा, मला वाटले तसेच घडले मनात फुलला चाफा. आणि देता झटका आकडीचा मग खाली आला खोपा. आनंदाने घेऊन हाती कुरवाळिले मी त्याला, आनंदाने घेऊन हाती कुरवाळिले मी त्याला. मऊ मस्त उबदार स्पर्श तो रोम रोम मोहरला. पाय घराची वाट चालता आवाज कानी आला, पाय घराची वाट चालता आवाज कानी आला. चिवचिवणारी दोन पाखरे आसमंत भेदरून गेला. पाझरणारे त्यांचे डोळे क्षणात माझे झाले, पाझरणारे त्यांचे डोळे क्षणात माझे झाले. मला वाटले घरटे माझे पुरात वाहून गेले. उघड्यावर संसार विखुरला अवसान गळाले माझे, उघड्यावर संसार विखुरला अवसान गळाले माझे. आणि कुठे कुठे मी मांडत जाऊ संसाराचे ओझे. उद्ध्वस्त त्यांचे जीवन करण्या मीच कारण होई, उद्ध्वस्त त्यांचे जीवन करण्या मीच कारण होई. आणि भाव व्याकुळ नजरा त्यांच्या काळीज भेदून जाई. हळहळलो मी गुडघे टेकून, हळहळलो मी गुडघे टेकून खोपा ठेवला खाली, हळहळलो मी गुडघे टेकून खोपा ठेवला खाली. गुन्हेगार मी झालो तुमचा तुम्हान कोणी वाली. मुके बावरे सुगरण पक्षी धिक्कारून मज उंच उडाले, मुके बावरी सुगरण पक्षी धिक्कारून मज उंच उडाले. तशीच वीण पण नवीन खोपा बांधायाला कोठे गेले, तशीच वीण पण नवीन खोपा बांधायाला कोठे गेले. मग काढणार आहे का तुम्ही पक्ष्यांचा खोपा, पाखरांचा खोपा काढणार आहे का? काढायचा नाही. निसर्गाला हात लावायचा नाही, झाडे तोडायची नाही, त्यांचा मनसोक्त आनंद घ्यायचा. आकाशामध्ये विहरणारे पक्षी, पक्षी सुद्धा आपण पोपट पाळतो, पाळू नका, त्याला बंदिस्त करू नका. आपल्याला जर कोणी बंदिस्त करून ठेवलं तर चालेल का? नाही चालणार. तर मग कवितेची निर्मितीबद्दल एक कविता म्हणतो आणि थांबतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल यांना कविता कशा सुचतात, तर कविता सुचण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं आणि ते आमच्या कवींकडे आहे, म्हणून आमच्या कविता आम्ही लिहित असतो. मग कवितेची निर्मिती कशी असते बघा. अंडी घोळते कोंबडी तसे घोळवा विचार, अंडी घोळते कोंबडी तसे घोळवा विचार. मग जन्माला येईल एक कविता सुंदर. नभ चांदण्या निसर्ग शेती माती अनुभव, नभ चांदण्या निसर्ग शेती माती अनुभव. म्हणी यमक रूपक काव्यामधून गुंफाव. मग जन्माला येईल एक कविता सुंदर. टिप कागदासारख असू द्यावं तन मन, टिप कागदासारख असू द्यावं तन मन. आणि दुःख कुणाचं पाहून डोळे येऊ द्या भरून. मग जन्माला येईल एक कविता सुंदर. अशी करावी साधना येतो शब्दांनाही पूर, अशी करावी साधना येतो शब्दांनाही पूर. मग जन्माला येईल एक कविता सुंदर, मग जन्माला येईल एक कविता सुंदर. मित्रहो, खूप बोलण्यासारखं आहे. मग आनंद यादवांचा विषय काढला सर तुम्ही, मला खूप भरून आलं की तो माणूस माझ्या पाठीशी उभा राहिला, म्हणून आज विजयकुमार मिठे आज तुमच्या समोर बोलतो आहे. यादवांनी माझ्यासाठी तर ती वर्गणी दिलीच, भरलीच, परंतु सर अभिमानाची गोष्ट अशी आहे की मी कादवाशिवार मासिक चालू केलं त्यावेळी पहिल्या दिवाळी अंकामध्ये आनंद यादव, रार बोराडे, दत्ता भोसले यांच्या कथा मी छापल्या आणि त्यांना फोन केला आनंद यादवांना की सर तुमचं मानधन किती पाठवू. तर त्यांनी त्यावेळी सांगितलं की सर मला तुमच्याकडून मानधन नको आहे, ही जी ग्रामीण साहित्याची चळवळ आहे ही आतापर्यंत आनंद यादवांच्या खांद्यावर होती, रार बोराडेंच्या खांद्यावर होती, वासुदेव मुलाटेंच्या खांद्यावर होती, ती आज विजयकुमार मिठेंच्या खांद्यावर आहे आणि ती तुम्ही चालवायची आहे. आणि म्हणून मी कादवा शिवार ही चळवळ चालवतो आहे. आज या ठिकाणी मला गोलाईत सरांनी बोलण्याची संधी दिली, अध्यक्षपदाचा बहुमान दिला. मला असं वाटायचं सर की गोलाईत सरांनी मला बालकुमार साहित्य संमेलनाचं अध्यक्ष केलं आणि मी तर काही लिहिलंय की नाही, माझं पुस्तक नाही बालकुमार साहित्याचं, परंतु सर माझ्या 101 कविता बालकविता आहेत.
की काल आमच्या अंगणात माकडवाला आला आणि माकडांनी किती बाई सुरेख नाच केला, अशी कविता असेल. किंवा सुकायला लागले तेव्हा फुलांचे झाड आणि अंगणात आमच्या पाऊस पाड, अशी कविता असेल. किंवा शाळेला सुट्टी लागले गड्या आणि आता मारू मजेत उड्या, असे जळगाव आकाशवाणीसाठी किंवा नाशिक आकाशवाणीसाठी मी गीत लेखन केलेलं आहे. मला साहित्याने खूप काही दिलं. आज तुम्ही हा मोठा बहुमान माझा केला, याबद्दल मी गोलाई सरांचे. आणि हे संमेलन यशस्वी करण्यासाठी एकट्या माणसाचं काम नाहीये, त्याच्या पाठीमागे असंख्य कार्यकर्ते असतात. त्या कार्यकर्त्यांची अहोरात्राची मेहनत आज फळाला आली. आणि जाता जाता सांगेल की समोर पुस्तकांचा स्टॉल लावलेला आहे, तर त्या पुस्तकांच्या स्टॉलवर जे आपल्याला जे आवडेल ते पुस्तक आपण घ्यावं, वाचावं आणि वाचन संस्कृतीला बळ द्यावं, या अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.